शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटर गोरेगावमध्ये होणार। आझाद मैदानाऐवजी आता नेस्को सेंटरमध्ये मेळावा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असणार। शिवनेरी आणि शिवाई बसेस वगळता ही भाडेवाढ असणार। शेतकऱ्यांना राज्य बँकेकडून भरीव मदत। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये राज्य सहकारी बँकेकडून 10 कोटींची मदत। राज्य सहकारी बँकेनं आपल्या नफ्यातनं शेतकऱ्यांना केली मदत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मदत। मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटीचा निधीचा धनादेश। पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये सिद्धेश कदम यांच्याकडून धनादेश सुपूर्द। केंद्र आणि राज्याच्या नियमांप्रमाणे पंचनामे होतील। जितकी मदत पाहिजे तितकी मदत करण्याचे प्रयत्न केले जातील। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। नवी मुंबईमध्ये आमच्याशिवाय सत्ता नाही। नेता सोडून गेला तरी जनता आमच्या सोबत। शशिकांत शिंदेंचा टोमणा। आयटीआय आणि पॉलिटेक्निकमध्ये शॉर्ट टर्म कोर्स सुरू होणार। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा। विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री अल्पमुदतीचं रोजगारक्षम अभ्यासक्रम घोषणा। मुंबईच्या मालाडमधल्या भाजपा रंगीला गरबाकडून पूरग्रस्तांसाठी मदत। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 21 लाख रुपयांची मदत। विनोद शेलार यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना मदत सुपूर्द। यवतमाळच्या पुसदमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा। आदिवासींच्या आरक्षणामध्ये इतर समाजाचा समावेश नको। आदिवासी समाजाची मागणी। आरक्षण बचावसाठी कोळी आणि आदिवासी बांधवांचा एल्गार। अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा। धनगर आणि बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेशाच्या मागणीला केला विरोध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।